पाहता GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपरमध्ये आपलं स्वागत आहे। सत्य, स्पष्ट आणि निर्भीड पत्रकारितेचा विश्वास। बुरजड गावातून एक घटना समोर आली। शेतीच्या सामायिक बांधाच्या वादातून झालेल्या वादावादी शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या कथित धमकीनंतर 50 वर्षीय शेतकरी नाना सदा ठेलारी यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। प्रतिनिधी गोकुळ देवरे। या प्रकरणी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत। पाहूया हा सविस्तर अहवाल। धुळे जिल्ह्यातील बुरजड गावातील नाना सदा ठेलारी आणि शामराव दगा पाटील यांच्यात शेतीच्या सामायिक बांधावरून काही दिवसांपासून वाद सुरू होता। या वादाच्या पार्श्वभूमीवर 18 जुलै रोजी सकाळी दोघेही शेतात समोरासमोर आले, त्यावेळी पुन्हा वाद निर्माण झाला। तक्रारीनुसार नाना ठेलारी यांनी वाद अपघातात आपापसात मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र संशयितांना अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या अंगावर धावून गेला। या प्रकारामुळे नाना ठेलारी यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते जागीच कोसळले। नातेवाईकांनी त्यांना तातडीने सोनगीर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। मृताच्या मुलाने दिलेल्या तक्रारीनुसार धमकी आणि भीतीमुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सोनगीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत। तपास पूर्ण झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेतील सर्व बाबी स्पष्ट होणार आहेत। सोनगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयात जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळ तसेच कांतालक्ष्मी शहा नेत्रालय नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत चेक कर। GS9 न्यूज मराठी चॅनल व सिल्लोड एक्सप्रेस न्यूजपेपर। आमचं न्यूज चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, फेसबुक पेज फॉलो करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद। जोशाबा सांस्कृतिक क्रीडा मंडळातर्फे सोनगीर व सोनगीर गावाच्या आजूबाजूला परिसरातील नागरिकांसाठी जे 50 वर्षाच्या पुढे आहेत त्यांना मोतीबिंदूचा त्रास आहे, ते मोतीबिंदू तपासणी आणि शस्त्रक्रियेसाठी जोशाबातर्फे विनामूल्य शिबिर आयोजित केलेलं आहे। आणि हे शिबिर नुसतं आजपुरतंच नाही तर जोशाबा मंडळातर्फे सोनगीरच्या आजूबाजूतील 35 ते 36 खेड्यांमधील जे त्याचे गरजू नागरिक असतील गोरगरीब यांच्यासाठी पहिला गुरुवार, महिन्याचा पहिला गुरुवार आणि तिसरा गुरुवार नाव नोंदणी सुरू राहील 24 तास। नाव नोंदणी झाल्यानंतर पहिल्या गुरुवार आणि तिसऱ्या गुरुवारी डॉक्टर मंडळी कांतालक्ष्मी हॉस्पिटलची मंडळी येतील आणि ती तपासणी करतील आणि त्या रुग्णांना आपल्या गाडीने मोफत घेऊन जातील आणि ऑपरेशन करून त्या शिबिराच्या स्थळी त्यांना पोहोचून करून देतील। त्यांच्या जेवणा खावण्याची येण्या जाण्याची सर्व व्यवस्था मोफत करण्यात आलेली आहे। तसेच आम्ही जोशाबा मंडळातर्फे नाविन्यपूर्ण असा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे, जे 70 ते 75 वर्षाच्या पुढील ज्येष्ठ नागरिक असतील, ज्यांना मुलबाळ नसेल, निराधार असतील, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही 2 वेळचं भोजन, सन्मानार्थ भोजन व्यवस्था सुरू केलेली आहे आणि त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सवडीनुसार आम्ही त्यांना ते भोजन देण्यात येणार आहे। तसेच तिसरा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे जोशाबा मंडळातर्फे सर्व टीमतर्फे, जे आपत्कालीन सेवा केंद्र, जे गरजू आणि गरीब रुग्ण असतात, त्यांचे मोठमोठे शस्त्रक्रिया झालेले असतात, त्यांना फोल्डिंग बेड लागतं, कमोड लागतं, व्हीलचेअर लागतात, ट्रायसिकल लागतात, अशा ज्या महागड्या वस्तू असतात, ऑक्सिजन मशीन लागतं काहींना, तर ते विकत घेऊ शकत नाही, तरी आम्ही आमच्या मंडळामार्फत त्यांना वापरा आणि वापस करा विनामूल्य सेवावरती आम्ही उपलब्ध करून दिले आहेत।
असे उपक्रम आम्ही जोशा मंडळातर्फे आम्ही सुरू केले आहेत. तरी गरजू आणि गरीब रुग्णांनी या सेवेच्या संधीचा लाभ घ्यावा असं मी मंडळातर्फे त्यांना विनंती करीत आहे.